मालिका क्रमांक 76. आपण जे आकृत्यांचे प्रश्न आहे ते स्क्रीनला घेता येत आहे. ते प्रश्न स्क्रीनला देऊया. जे प्रश्न पेपरला सोडवावे लागतात ते फळ्यावरती सोडवून घेऊया. ओके, आपण आता संपूर्ण पेपर जो ऑनलाईनला करता येण्यासारखा आहे तो करून घेऊया. ओके, चला. Read the conversation and choose the correct option to complete it. Anita, Ajay, tomorrow you are going to Pune at our uncle's house. Ajay said, who is coming with me? Anita said, her God is coming with you. You have to travel alone. उत्तर काय येणार? Nobody is coming with you. तुझं तुला एकटं जायचंय त्यामुळे तुझ्याबरोबर कुणीही येणार नाहीये. पुढे राजू walks in the morning for 45 minutes. He started walking at 5:45. 5:45 म्हणजे काय? क्वार्टर म्हणजे दारुण्याची क्वार्टर आहे का? क्वार्टर म्हणजे पाव भाग. 6 वाजायला पाव भाग कमी म्हणजेच वाजले किती? 5:45 झाले. आणि मॉर्निंग वॉक किती वेळ असतो? 45 मिनिट. 5:45 45 मिनिटं ऍड करा त्याच्यामध्ये. किती झाला वेळ? 5:45 ते 45 मिनिटं 6:30. त्यामुळे टिल व्हॉट टाइम विल ही वॉक? किती वाजेपर्यंत? 6:30. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. आता चूज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द फॉलोइंग पिक्चर. काय ते पाईप आहेत का? पाईप असता तरी असा असतो का पाईप? नाही, म्हणजे लाकड आहे. लाकडाला काय म्हणतात? स्टिक्स. जिथं पाईप, स्टिक्स, व्हेजिटेबल स्टिक्स. स्टिक्स असणारे तर पहिला दुसरा करायचं. ग्रुप ऑफ स्टिक का बंडल ऑफ स्टिक्स? स्टिक्स. पुढे चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स from the alternative. Exclamatory sentence फक्त ओळखायचं आहे. कोणत्याही त्याच्यामध्ये what surprising coincidence. What surprising coincidence. काय म्हणजे आश्चर्यकारक इन्सिडेंट घडलेला आहे. पुढे to correct meaning of the underlined word in the following sentence. Fire brigade arrived in the nick of time before fire became worse. याचे दोन पर्याय नोंदवायचे. After the fire flooded the building, just in time when the fire was extinguished. And at the right moment. In the nick of time म्हणजे याचा अर्थ काय? Just in the time आणि at the right time. वेळेवरती अग्निशामक दलाची गाडी पोहोचली. नाहीतर आपल्याकडे येतात सगळं झाल्यानंतर सगळं जळून खाक झालं मग काय उपयोग आहे का? राख विझवायला नाही उपयोगाचं. वेळेवर आलं तर खूप मोठं नुकसान टाळू शकतो. आता बघावले रीड द फॉलोइंग अँड मॅच द पेअर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वाचायचं वरचं राहिलं काय? चूज द 2 करेक्ट सेंटेन्सेस. आय लॉस्ट माय प्रेशियस रिंग yesterday. I have lost my precious ring yesterday. I lost my precious ring yesterday. I lost my precious ring yesterday. And the correct alternative, I have lost my precious ring yesterday and I have lost my precious ring yesterday. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. याला काळ व्यवस्थित पाहिजे आपले. पुढे वर्क इन ऍक्टिव्ह आहे, वर्क इन पॅसिव्ह आहे. थ्रो पॅसिव्ह मध्ये काय होतं? थ्रो. कुठला पर्याय पाहिजे? पर्याय मिळतो काय? जे थ्रोचं भूतकाळ पर्याय कोण केला तर नुसतं थ्रोचं थ्रोन, ब्रिंगचं ब्रॉड, ड्रॉचं ड्रीम, सीचं सीन.
ब्ल्यू नाही. थ्रोचं थ्रोन, ब्रिंगचं ब्रॉड, ड्रॉचं ड्रॉन आणि सीचं सीन. त्यामुळे कुठल्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 1. रीड द नोट, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट इट. तुमच्यासाठी ही नोट तुमच्या पप्पांनी ठेवलेली आहे. गेट अप अर्ली लिटल छोटू, गेट रेडी गडद, आय एम अवे फॉर सम इम्पॉर्टंट वर्क, युअर आई. तुमच्या आईने ठेवलेली आहे. लवकर उठ आणि गेट रेडी तुझा तू, आय एम ऑलवेज फॉर सम इम्पॉर्टंट वर्क. काय उत्तर? गेट रेडी युअर सेल्फ आणि आय एम ऑलवेज अवे. जेव्हा मी घरी असते तेव्हा तुझं आवडते, पण आता तुझं तुला आवडायचं आहे. पुढं इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 9 to 13. Read the passage and answer the following question. The body is like a chariot driven by 5 hours. These horses, by 5 horses. These horses are our 5 senses. आपले 5 senses म्हणजे sight, hearing, smell, touch and taste. आपली पायाचं ज्ञानेंद्रिय. Thanks for our sense, we are able to drive immense pleasure from the world and all God's creations. With the eyes we can see all the beautiful things in the world. आईला पाहू शकतो. We smell all the lovely fragrance with the nose. सर्व प्रकारचे वास नाकाने घेऊ शकतो, चांगले पण आणि आपले टिंबटी पण. We listen to fine music with our ears. आपल्या कानाने fine music गाणे नाही. We enjoy tasty meal with our tongue. पण आपण त्याने काय खातो? नको त्या. We feel smoothness and softness with the sense of touch. मऊपणा, सॉफ्टनेस पणा हे त्वचेने आपण पाहतो. Yes, the senses are our friends. The mind is like a riddle with controls of sense, but only when the mind is in control. तुमचं माइंड कंट्रोल मध्ये असेल तर. There is a restraint and moderation in your life. Choose the correct alternative to filling the blank. We obtain all pleasure from the world with our senses. सर्व सेन्सचा दळा आहे संपूर्णपणे. Choose the correct alternative to filling the blank. Mind control the senses. तुमचे माइंड सगळे सेन्सेस कंट्रोल करतो. Choose from the passage another word for the word beautiful. Lovely. Match the following and choose the correct option. Sight कशाने करतो आपण? Hearing, smell, touch, काय ते फक्त वाचायचंच आहे. पुढे पहिला पर्याय. Read the sentence and choose the correct option. The body is compared to chariot driven by 5 horses. Go through the sentence in the diagram and choose your right option for the speech given in the center. The empire said, what a terrible thing to happen. Acting the passive. तर त्याचं काय होईल? The empire said that it had a terrible thing that happened. नाही होणार. The empire said that what a terrible thing to happen. Terrible नाही. The empire exclaimed that it was a really very terrible thing to happen. बरोबर आहे.
Either the empire exclaimed what a terrible thing to happen. उत्तरेला पर्याय क्रमांक 3. The empire exclaimed that it was really a very terrible thing to happen. Instruction for question number 15 to 16. Read the news item given below and choose the correct option. Raniba, Mumbai, 22nd February 2015. The Hug African gorilla had escaped from Rani Bagh Zoo in the early morning on 21st February. The gorilla took advantage of the open gate of his cage with the zoo caretaker forgot to lock the night before. The gorilla managed to give the slip to the security person and secretly crossed the iron fence and went away to some unknown place. 22 तारखेला ही पेपरामध्ये आलेली गोष्ट आहे, जी घडलेली असेल कधी आदल्या दिवशी. This news is about A gorilla in a escape from the zoo. escape. The gorilla escaped from a zoo. The gorilla escaped from Rani Bagh Zoo on 22 ला झालं का? 21st ला 21st February 2015. Replace the underlined part of choosing correct alternative. It is possible for him to practice yoga for an hour daily. He can practice yoga for an hour daily. Today, select the correct homophobe to fill in the blank. Homophobe योग्य वापरायचा आहे. He is too tired to work. Tired थकलेला आहे. Too tired. Too tired म्हणजे खूप थकलेला. Too म्हणजे दोन्ही. हे टो आहे आणि हे टू नाही म्हणतो. Choose the true opposite of the word joy. Joy च्या opposite. Sadness आणि sorrow. Glad have. आपण म्हणतो glad to meet you. हे तुम्हाला भेटल्यावर दुःख झालं का? नाही glad to meet you म्हणजे आनंद आणि हॅपी म्हणजे पण आनंद. आपल्याला काय विचारलं होतं? अपोजिट जॉयचा. Find the error and correct the wrong word by using the correct alternative. Rohan did not feel sorry for his mistake. Failच्या जागेवर Rohan did not feel sorry for his mistake. Did not. Did असल्यानंतर इथं past tense कसं येईल? Did असल्यानंतर past tense येईल का? नाही येणार ना. त्यामुळे तर ती चूक आपल्या लक्षात आली ना लगेच. Choose two irregular word from the following. यातलं कोणतं irregular आहे? Say आणि no हे irregular आहे आणि walk, reach हे regular आहे. Read the sentence. Find the 2 degrees of comparison from the alternative. Mumbai is one of the busiest city in India. Hello. Very few cities in India are as busy as Mumbai. बरोबर है? Very few cities in the India are as busy as Mumbai. हे एक बरोबर है. दूसरा बघू. Mumbai is busier than most other cities in India. नहीं. Mumbai is busier than any other cities of India. ते बरोबर आहे. काय दिले उत्तर? एक दोन आहे ना? वाटते मला पण तसंच वाटलं. बावीस एक दोन आहे.
Other cities in India are not as busy as Mumbai. सरांना विचार काही व्यवस्थित घेतले. Which one from the grid will complete the set of the parts of a tree? Choose from the option. की याच्यामध्ये part of tree हे फक्त शोधायचंय. Tree from part. त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? Part of tree, leaf, root, branch, stem. Branch. कुठं आहे? पहिल्या स्लाइडला तर उलट होतोय. BRANCH. एवढंच आहे, दुसरं कोणतं आहे का? नाही. म्हणजे हे फक्त बघायचं त्याच्यामध्ये आपल्याला. पुढे choose the correct punctuation mark for the sentence given below. What a remarkable achievement! What a remarkable achievement! Exclamation mark येणार आहे पर्याय क्रमांक 4. हे काय क्वेश्चन विचारलेला नाही. Name the vehicle with the help of the word given below. Handle. त्याला हँडल व्हेकलचं नाव ओळखायचे. सीट, त्याला सीट आहे, चेन आहे, व्हील आहे, चाक आहे आणि पेंडेल पण आहे. कोणत्या वाहनाला? फक्त सायकललाच हे सगळं असतं. मोटरला पॅन्डेल नसतं किंवा मोटरसायकलला हँडेल नसतो. मोटर बायसिकलला असतं. एरोप्लेनला तर काय हँडकार म्हणजे हातगाडी. ओढणीची हातगाडी असते बघितली ना, अशी दाखल त्याला ओढत नेतात ती. मग याला त्याला सीट असतं का? चेन असते का? व्हील असतात, पेंडेल असतं का? तर सायकल. बुद्धिमत्तेमध्ये पाहूया आपण. आकृत्यांवरचे प्रश्न सगळे पूर्ण करूया आणि मग आपण ते सगळं लेखीमध्ये घेऊया. चला, जेवढे प्रश्न आपल्याला स्क्रीनला घेता तर पहा. 29वा प्रश्न पहा. त्रिकोण आहे, थोडस वर घे. पहा, त्रिकोण सरळ आहे. बस इथं मध्ये इथे या साईडला घ्यायचं, या साईडला. हा सरळ आहे त्रिकोण. आडवा झाला म्हणजे कसा फिरला येतो, पुन्हा तो उलटा झाला म्हणजे किती अंशात फिरतोय हा? उलटा झाला पुन्हा तो घड्याळाच्या दिशेने फिरला. आडवा झाला पुन्हा तो सरळ झाला. पुन्हा तो आडवा झाला म्हणजे आता कसा होणार आहे? पर्याय कोणते होतील? आता आतील चिन्ह तिथं काय? चिन्हातले उत्तर मिळाले तर वजा पाहिजे तर उत्तर पर्याय क्रमांक. आता 30वा प्रश्न. 30व्या प्रश्नामध्ये आतमध्ये चौकोन आहे. हा चौकोन जो आहे तो या ठिकाणी जेवढा आहे त्यापेक्षा इथे मोठा झाला, त्यापेक्षा मोठा झाला. आता हा चौकोन त्यापेक्षा मोठा झाला आणि अजून तो मोठा होता. मोठा म्हणजे काय होत जात? त्या आकृती घेतच ओळखायचं. हा आकृतीच्या आतमध्ये आहे, छोटा आहे. हा अजून मोठा झाला म्हणजे आकृतीच्या अजून जवळ गेला. अजून मोठा झाला आकृतीला चिकटला. अजून मोठा झाला आकृतीच्या बाहेर गेला. अजून मोठा वेळ आता आकृतीला चिकटलेला नाही. अशा म्हणजे हा चौकोन मोठा होत गेला तर चौकोन बाहेर पाहिजे. सगळ्या पर्यायामध्ये आहे. आता रेष पहा, या पद्धतीने आडवी आहे, ती उभी झाली, ती अशी तिरकी झाली, पुन्हा आडवी झाली, अशा पद्धतीने. या पद्धतीनं एक कट एक याच्यावर इकडे झाला. इथे चौकोन मोठे होत आहेत. त्याच्यावरनं पाहिलं तर आता इथं 5 चौकोन इथं पहा. बाजू उभा आहे, कोणा उभा, बाजू उभा, कोणा उभा. म्हणजे आता कसं असणार? दोन पर्याय करतोय. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4 का चालणार नाही रे? मोठा चौकोन होत जा. तर पुढे घ्या, हे सोडवावं लागेल. चला
जेवढे आपल्याला स्क्रीनला घेता येतात तेवढे आपण प्रश्न सगळे घेऊया आणि नंतर पुन्हा राहिलेले प्रश्न 35-36 हे कोणाला कोणता अक्षर हे फळ्यावर सोडवलं पाहिजे. अक्षराची वैविध्य मांडणी येऊ. अक्षराची कोण आहे रे याला बरा आणि ते लावणकडे द्यायचं, केंद्रेकडे द्यायचं. आपल्याला कसं आहे की कसे तज्ञ मुलं आहेत आपले की त्यांना ते बरोबर लगेच काढणार आहे. मी काय केलं पाहिजे, मी काय म्हणलं लयबद्ध मांडणी चालली. ओके, आता इथं पहा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हे सगळं अंदाजे किती सगळं होऊ शकते. 4 होईल किंवा 5 बघा 4 5 6 7 पुन्हा 6 रिपीट चालू 4 5 6 4 चा गट केला 4 5 6 7. आता या 4 चा गट केला तर 4 आणि 6 म्हणजे इथं 5 आणि 7 आला. या 4 चा गट केला तर या 4 च्या मध्ये काय आलेलं आहे 4 आहे 7 आहे 5 नाही 7. तिथं बघू आपण पुन्हा इथं काय केले 4 5 6 7 इथं गट इथे 6 4 5 6 तर काय गटामध्ये बदल होते बघा काय होते ओके. या ठिकाणांचा हा 6 4 झाला पुन्हा इथं 6 4 म्हणजे इथं काय येणार 5 7 इथं काय येणार आहे 5 म्हणजे इथं काय होते 6 4 मागचं आहे म्हणजे 3 नंबरचं 1 नंबरचं पुन्हा 2 नंबरचं 4 नंबर 3 1 2 4 3 1 2 4. आता यात 3 1 2 4 असं झालं का तिथं 3 नंबरचा 5 6 4 7 5 6 4 7 जुळते इथं 5 6 4 7 5 7 5 6 5 7 5 6 कोणता येते आता इथे गट बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. पण त्यापेक्षा बघितल्यानंतर कळलं न य एकदा न एकदा य न न य र इथं न एकदा वाढला य च्या नंतर र आला नंतर पुन्हा काय झालं न न न इथे एकदा न होता इथे दोनदा न आला इथं तीनदा न आला न एकदा वाढत जातो. न च्या नंतर य आहे इथे एकदा य इथं दोनदा य आला का याच्या नंतर र आला य र ल व श म्हणजे एकदा न होता तो दोनदा न झाला एकदा य होता याच्या नंतर रलेला तीनदा न झाला 3 अक्षर य र ल मग 4 वेळानं 1 2 3 4 4 वेळानं य र ल व म्हणून आपल्याला तिथं संपवली त्यांनी. त्यामुळे एकदा न एकदा य दोनदा न य र तीनदा न य र ल 4दा न इथं ल आणि इथं र तर उत्तर येईल र न पर्याय क्रमांक 3. चला इथे गट पहा 37वा प्रश्न. पण हे फळ्यावरती मांडून घेऊन समजून देण्यापेक्षा इथे जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात घेतात. अधिक वजा भागिले गुणिले त्रिकोण वजा अधिक भागिले गुणिले त्रिकोण वजा भागिले अधिक गुणिले त्रिकोण वजा भागिले अधिक गुणिले अधिक त्रिकोण प्रश्न 4 गाडे का इथे गट केले तर काय झालं पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये काय होतं अधिक उचलला तो अधिक चिन्हाची जागा बदलली. या दोघांच्या आपापसात जागा बदलली. पहिल्याचं दुसरं दुसऱ्याचं पहिलं केलं बाकीचं पुढलं आहे तसं भागिले गुणिले. आता पुन्हा काय केलं पहिल्या दोघांनी बदललं इथं काय केलं पाहिजे इथे 1 नंबर नाही बदललं पुन्हा दुसऱ्याचं तिसऱ्या अधिक होता त्या जागेवर भागिले घेतलं भागिले जागेवर अधिक केलं
बाकीचं पहिला वजा आहे गुणिले आहे त्रिकोण आहे. म्हणजे पहिल्याच्यामध्ये पहिल्या दोघात बदल झाला, दुसऱ्या गटामध्ये दुसऱ्या तिसऱ्यात बदल झाला. म्हणजे आता कशात बदल होणार आहे? तिसऱ्यात झालाय का बदल? बघा बरं. वजा भागिले अधिकच्या जागे गुणिले, गुणिलेच्या जागेवर अधिक केले पुढं. आता कशात बदल होणार आहे? चौथ्यामध्ये. चौथ्यामध्ये या दोघांमध्ये बदल होईल. पहिलं काय येणार आहे? वजा भागिले गुणिले आणि अधिकच्या जागेवर त्रिकोण येईल. त्यामुळे उत्तर येणार आहे वजा भागिले गुणिले त्रिकोण. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न हे सोडवावा लागेल. चला वरती या. वडिलांची वय मुलाच्या ती आपण फळ्यावरती सोडवूया. पुढचा प्रश्न घ्या. हे पहा, हा प्रश्न देखील खूप हक्काचे मार्क आहे. 100% मार्क मिळवणारा प्रश्न. पहा, या ठिकाणी जोडायचे आहे. क 21 भ कुठे? क 21 कुठे आहे? 21 भ कुठे आहे? इथे. म्हणजे काय झालं? असं त्याला काय केलं? च 49 भ, च 49 भ काय झालं याचे? प्रतिबिंब. मग खाली प 5 म्हणजे इकडून आलं आणि असं गेलं. म्हणजे आता इकडून येणार काय होईल? 2 मार्क खिशात. हे जे 2 मार्क खिशात. बरोबर आहे नाही गावा? मग आपल्याला बरोबर आहे बोल. 2 मार्क हे फक्त नुसतं बघायचे, डोळ्याने बघितलं तरी कळतंय पर्सन. बरोबर ना? म्हणून हे स्क्रीनला घेतो एवढं मोठं करून. तर जरा त्या डोक्यामध्ये काहीतरी वापर उल्लेख करा त्याचा. पुढे बा ज ग 1349 बरं जोडून बघायचं. ज ग 13 हे सरळ जोडलं. ओके. ज एकोणा ड्रॉप केला म्हणजे इथून असा तुम्ही गेला. ज ग 13 मिळाला 49. त्याला काय झालं? ज ग 13 33 हो. याला उत्तर काय आलं? 33 हो. त्याच्यात खालची ही 2 अक्षर. इथून तुम्ही गेला इथे आला त्या खालची 2 अक्षर. त्याला काय लिहिलं इथं त्यांनी? आ अ 17 21 आ अ 17 आणि मग त्याला फिरून उलट जुळवलं. हे तुम्ही वरचा गेला होता का नाही? हे कसं तू गेला जुळवर? असा गेला मग काढणार. इथं काय केलं? उलट गेलं. ही असं जोडायचं. आ अ 17 21. त्याला त्या खालचं काय झालं? त्या खालचं ही 27 येईल का 27 येईल? इथं काय होतं? 33 फ वर्ण खाली 33 आणि इथनं वर्ण खाली येणारे 27 ई. उत्तर येणारे 27 ई. आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न घ्या. चला पुढचा प्रश्न याच्यावरती त्याला बारीक करायचं म्हणजे आपल्याला तिसरा एक प्रश्न बसतोय. म 19 भ म 19 आणि भ कुठं आहे? म्हणजे इथून तुम्ही सरळ गेला 2 सोडू मग 7 ब सोडलं 19 गेला तिथनं असं जी याचे एक प्रकारे खाली पाण्यात होऊ शकतं. ओके. मग त्याला काय केलं त्यांनी? म 19 ब ला अ 17 खाल्लं गेलं. आता हे वर्ण तुम्ही खाली आला. आता इथं खाल्लं अ 17 म्हणजे खाल्लं वरती गेलं. हे वर्ण खाली आला होता त्यात कोणाला तोच आकार पण इथला नाही घेतला तर पुढचा आकार घेतला. म्हणजे एक दुसरं हे घेतलं मध्ये म्हणजे खाल्लं अ 17. मग आता प्रश्न काय? म 23 भ म 23 भ त्या त्रिकोणातला हे वर्ण खाली आलो
आता खाल्लं वर त्यात तुम्हाला दोन सोडून हे एक सोडायचं आणि हे घ्यायचं आणि खाल्लं वर जायचं ग तेरा ब पर्याय क्रमांक 1. चला पुढे घ्या अक्षराची प्रतिमा. पुढे अक्षराची प्रतिमा घ्या. अक्षराची प्रतिमा अगदी सोपी हातचे मार्के कापून तुम्हाला शिकवलेले पेपरात करायचं. आता या ठिकाणी डावी बाजू उजवी बाजू जे आरशाच्या जवळ आहे ते आरशाच्या जवळ आरशाजवळ इथं तिरकी रेष असणार आहे. आरशाजवळ अशी तिरकी रेष इकडे गेलेली इकडे गेलेली तिरकी रेष याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये पण अशा पद्धतीने तिरकी माहिती नाहीये. याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं केवळ बारक्या याच्यावर काढलं. बाकीचे रंगवलेली भाग बघा बाकीच्या सगळ्या गोष्टी बघा. हा खालचा त्रिकोण खालीच राहणार आहे त्याच्यावर पर्याय क्रमांक 4 कट होणार आहे. या पद्धतीने तुम्ही एक गोष्ट बघून पर्याय कट पद्धत वापरली. तुम्ही आता 5वीच्या नवोदयच्या तासाला बघितलेलं आहे की 5वीची मुलं देखील किती बारकाईने चांगल्या पद्धतीने सोडवतात. आता 4, 5, 6 6चा अक्षराचं प्रतिबिंब 6चा अक्षराचं प्रतिबिंब त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? पहिला पर्याय कट होईल. दुसरा तिसरा चौथ्यात बरोबर आहे. नंतर मधल्या 5चं अक्षराचं प्रतिबिंब त्याच्यावरनं चौथा पर्याय कट होईल. राहिला दुसरा तिसरा फरक काय होईल? 4चा अक्षराचं प्रतिबिंब पर्याय क्रमांक 3 कट होईल. तर ते पाण्यातलं दिलं. पुढे 45वा प्रश्नाकृतीचे पाण्यातून प्रतिबिंब असणारी आकृती. पाण्यातलं प्रतिबिंब पाण्यात काय होतं? वरचं खाली होतं. पाण्यात काय होतं? वरचं खाली. मी या ठिकाणचा हा गोल आहे तो इथं खाली आहे इथं वरती येणार आहे. या गोलाची जागा इकडच्या बाजूला इकडे त्या गोलावर मध्ये पहिला करायचं. आता या त्रिकोणावर बघितला हा आकार बघितला. हा आकार उलटा आपण वर गेलो इथं खाली जायचं. पुन्हा खाली आलो वर यायचं. म्हणजे इथं वरती जशी रचना करत गेला त्याच्या विरुद्ध रचना करायची. खाली रेष तिरकी कशी गेली तर आपण वरती नेली तिरकी इथं खाली तिरकी न्यायची. वरनं खाली आलो खालनं वर जायचं. म्हणजे ही रेष वरती गेलो खाली इथं खाली म्हणजे इथं नंतर ही वरनं खाली आली खाल्लं वर यायचं आणि खाल्लं वर आलं म्हणजे या पद्धतीने तिरकी रेष उभी रेष आली. या पद्धतीनं तिरकी रेष उभी रेष आली तिरकी रेष उभी रेष आली तिरकी रेष उभी रेष आली आहे. या त्रिकोणामध्ये पाहिलं त्रिकोण उलटा होणार आहे. हा उलटा त्रिकोण म्हणजे पहा या वर्ण बघितला वर्ण खाली आलो खाल्लं वर वर्ण खाली खाल्लं वर आडवी रेष आणि हे खाल्लं वर गेलो वर्ण खाली म्हणजे या ठिकाणी काटकोन त्रिकोण या पद्धतीचा होणार आहे. तो सर्वत्र आहे. त्याच्यावरचा हा त्रिकोण त्याच्या 2 भाग केले. हा पर्याय रेष नाही त्याच्यामध्ये आणि पर्याय 3 आणि 4 मधला त्रिकोण पाहिला तर हा लक्षात येतो. हा काय असा आडवा नाही त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. पुढे चला खाली पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील चौकोनाची संख्या समान आहे? आता हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे पण मी अर्धा फळा करून सोडलो कारण इथं आपल्याला काय होतंय जरा वरती घे बघा म्हणजे कसं दिसते थोडस चमकणार आहे परंतु आपल्याला हे फळ्यावरती चित्रवरती पाहिजे कारण ही आकृती काढता येण्यासारखी नाही. ही आकृती काय होणार आहे की 4 आकृत्यामध्ये चौकोन किती आहे? चौकोनाचे समान कोणत्याच्या समान चमकणार आहे. फक्त मला आपल्याला ते टेंटेटिव्ह आपल्याला ते समजून सांगायचं. पाणी इथं ह्याच्यावरती सांगणारे नंबर दिले. आता आपली पद्धत आहे चौकोन काढायचे प्रत्येक आकाराला नंबर द्या 1 2 3 4 सांगा सिंगल नंबरचे चौकोन 1 नंबरचा आहे. आता हे दिसणार नाही मला जिथे दिसेल तर तुम्हाला ते दिसेल. ओके एक लाईट लावून बघू जरा आपण दिसतंय आकृती मोठी आहे त्यामुळे ते दिसतंय. फळ्यावरचं दिसतंय का? दिसतंय.
दिसतात. आता याला सिंगल नंबर दिले, नंबर 1 2 3 4. तुम्ही आकृती वही काढा. सिंगल नंबरचे चौकोन सांगा. 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा आहे का नाही, 3 आहे 4. 1 नंबर 3 नंबर 4 नंबरचे सिंगल नंबरचे 3 आहे. दोघांचा पहा. 1 2 चा होईल का चौकोन, 1 2 चा होईल का चौकोन होतोय. 12 नंबर होईल. 2 3 चा होईल, 3 4 चा होईल का नाही, 1 4 चा होईल का नाही. त्यामुळे 12 तेवीसचे 2 होतील. तिघांचा होतोय का कुठे चौकोन, चौघांचा सगळ्या कन्वर्जन होतोय तो एक, म्हणजे 3 2 5 आणि 6 पहिला आकृतीत चौकोन होतो. आता या आकृतीत चौकोन नंबर द्या 1 2 3 4. सिंगल नंबरचे सांगा. 1 नंबर आहे, 2 नंबर आहे का चौकोन नाही, त्रिकोण आहे. 3 नंबर आहे, 4 नंबर आहे का चौकोन नाही. सिंगल नंबरचे पाहिले तर 2 झाले. दोघांचा 1 2 चा होतोय का चौकोन, 1 2 चा, 2 3 चा, 2 3 चा होतोय. 3 4 चा, 1 4 चा आहे, 1 4 चा. आणि दोघांचे 2. तिघांचा नाही, चौघांचा 1. किती झाले, 5 झाले. या आकृतीमध्ये पहा बरं नंबर 1 2 3 4 5 6. चला सिंगल नंबरचे 2 नंबर होतोय, 3 4 नंबर होतोय, 5 नंबर होतोय आणि सिंगलचे 3 होत आहे. दोघांचा म्हणलं तर 1 2 चा होतोय, 2 3 चा होतोय, 1 2 चा होतोय, 2 3 चा होतोय, 3 4 चा होतोय, 3 4 चा एकत्र होतोय आणि 4 5 चा पण होतोय. इथे 4 होत आहे. आणि हे दोघांचा तिघांचा 1 2 3 चा होतोय, 3 4 5 चा होतोय. इथे एक राहिला बरं का, 1 2 3 लक्षात आलं म्हणजे 1 2 3 चा होतोय, 3 4 5 चा होतोय. या ठिकाणी राहिला बघा या दोघांचा 1 आणि 4 नंबरचा आहे चौकोन होतोय. इथं आपल्याला राहिलं काउंट करायचं. आपण नंबर दिले 1 2 3 4. 1 4 चा एक राहिला इथं 5 होते. तिघांचे 2च होत आहे. ओके. आणि चौघांचा होतोय का नाही, चौघांचा कुठे होत नाही. 5 जणांचा नाही, 6 जणांचा सगळ्याचा मिळून 1 होतोय. 5 3 8 9 10 आणि 11 होत आहे. ओके. याच्यामध्ये पहा त्याला बाहेरच्या याला काय गरज नाही, गोलात द्यायला द्यायला कुठे चौकोन होत नाही. तर आपल्याला नंबर द्यायला लागते 1 2 3 4 5 6. आता या आकृतीने खाली काढतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, कारण ही आकृती फसवी आहे आणि तुम्ही फसणार आहे सगळे. नंबर देतो 1 2 3 4 5 6. कसे काढायचे यातले चौकोन काढायचे आपल्याला. 1 अधिक 2 3, 1 अधिक 2 1 2 3 1 2 3 6. साहित्रिक 18 होणार आहे. एक नंबर दिला होता. 1 नंबर चौकोन नाही या 2 मध्ये 1 होत नाही. 1 2 मध्ये 1 होत नाही. 1 2 चा हा 1 2 सॉरी बरोबर. इथे पंचकोन होते त्यामुळे इथे किती होत आहे 5 होते. आपल्याला सारखे चौकोन कोणत्या आकृतीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये. आता इथं हे लक्षात नाही आलं, ही पण शिकवलेली पद्धत आहे आणि 3री 4थीची मुलं वापरतात. पण आपण ही पद्धत टाळतो, आपण ही पद्धत वापरतो. इथं ते चौकोन आपण ती पद्धत वापरतो. इथं आपण काय करूया, ते नंबर देऊ 1 2 3 4 5 6 नंबर दिले. सिंगल नंबरचे सांगा
1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. दोघांचे सांगा. 1 2 1 3 2 4 3 4 3 5 4 6 5 6. दोघांची किती झाली? 1 2 3 4 5 6 7. तिघांचा 1 3 5 2 4 6. तिघांचे 2. चौघाचा 1 2 3 4 आणि 3 4 5 6. हे 2 झाले. 5 जणांचा होत नाही. 6 जणांचा किती होत? 7 7 13 9 15 9 17 आणि 18. ओके. आपल्याला मी तुम्हाला शॉर्ट सांगितलं. चला पुढचा प्रश्न घ्या. मांडणीचे सूत्र ओळखा. ते घेण्यासारखं आहे, ते तोंडी करण्यासारखं आहे. मांडणीचे सूत्र घेण्यासारखं आहे ते तुम्ही बोला. कोण सांगते? बोला. का नाही असावी? कडेच्या संख्यांची बेरीज भागिले 2चा वर्ग. कडेच्या संख्या 5 आणि 9 याची बेरीज होते 14च्या निम्मे 7चा वर्ग. तसे इथं जोडताय का? 1 7 रे 8च्या निम्मे 4चा वर्ग 4 2 6च्या निम्मे 3चा वर्ग. वेगळा कुणाचा विचार नाही. चला पुढे. आता इथं ही आकृती पण पाहूया. नाही आकृती आपण फळ्यावरती घेऊया. फळ्यावरती घेऊया. आता याला बंद करावी लागेल. वरती घ्या. वरती कारण काय आहे, ज्या आकृत्या आहेत आता लेखी आहे ते आपण नंतर सुरुवात करणार. ओळीला काय होते? वन टाइम ते आपल्याला जे लेखी काम आहे ते लेखीचं लिहू शकतो. आपल्याला एक थांबवायचं, पुन्हा चालू करायचं, थांबवायचं, चालू करायचं, असे करता येईल. काय अडचण नाही. खूप आपल्याला कुठलं ते जे चांगलं वाटतंय शेवट ते देखील करावं लागतं. मी आकृती काढतो पहा. गेला इथे तितका पुन्हा खाली. आकृती प्रमाणात येईल असं नाही. जशा पद्धतीनं तो गेला त्या पद्धतीने मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ब आणि अ काय म्हणलेले? अ पासून ब ठिकाणी येताना किती वेळा आलीकडे वळावे. काय करायची? आकृती बंद करायची. कोणी आता इथनं मी अशी बंद करून टाकली. ही बंद करून टाकली, बंदिस्त झाली. आता मला फक्त पहिलं वळण लागायचं. बोटाचा आपल्याला पहा. हा कोणता हात आहे? आपण सरळ बसताना कुठला हात आहे? उजवा. हा पहिलं वळण बघायचं आपल्याला. फक्त एकच वळण बघायचं. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पहिलं वळण कुणीकडे वळला तुम्ही? उजवीकडे वळला. उजवीकडे वळला म्हणजे बाहेर आले. आपल्याला काय विचारलंय? डावीकडे. पहिलं वळण उजवीकडे म्हणजे कुठलं आहे? बाहेर. मग आपल्याला कुठलं पाहिजे? डावीकडे म्हणल्यानंतर आतलं काय पाहिजे? काटकोन मोजायचं. आतलं फिरायचं, काटकोन मोजायचं. काय करायचं? आतलं फिरायचं आणि काटकोन मोजायचं. आतलं फिरायचं आपल्याला, बाहेर नाही. तर पहिलं वळण उजवीकडे म्हणजे बाहेर बसलं. आपल्याला आतलं विचार, डावीकडे विचार म्हणजे आतलं पाहिजे. आतले काटकोन बघायचं, आतलं फिरायचं. बंद आकृतीच्या आतमध्ये शिवलो मी. आहे ना इथं काटकोन? इथं आहे का? इथं आहे का? इथं आहे 1. इथं आहे का? 2. आता इथं आहे का? काटकोन आहे का? इथं आतमध्ये बाहेर आहे. आपल्याला आतला इथं आहे का? नाही. इथं आहे का? इथं आहे. इथं आहे. इथं आहे. इथं 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 आतमध्ये आहे. इथं 1 2 3 4 5 6. आपल्याला बाहेर न मोजा उजवीकडे वळलं विचारलं असतं तर आपण बाहेरून मोजत फिरलो असतो. उजवीकडे किती वेळा वळावे, काटकोनात वळावे लागेल म्हणलं असतं मग आपण बाहेरचे मोजले असते. आपल्याला विचारलेलं नाही. चला पुढे
तर आकृतीचा घ्या. आता हे जे आहे ते आपल्याला 15 ऑगस्ट क्रांती दिन हा सोडवावा लागेल. चला काय म्हणलेले वेग आकृतीची निवड काय. आता हे तोंडी कळण्यासारखं आहे. वर्ण स्वर व्यंजने. वर्ण कशाला म्हणतात? तोंडातून बाहेर पडणारा जो आवाज आहे त्याला वर्ण म्हणतात. स्वर कोणत्याही आपल्या कंठाचा असेल तर दंत तालू या सगळ्याचा कोणाचा आधार न घेता उच्चार जे बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात. किती स्वर आहे ती? 12. पण आता 2 ऍड केले 14 स्वर. आणि व्यंजन काय? तर ज्या वर्णाला कोणतं तरी व्यंजन जुळलं जातं तेव्हा त्याला व्यंजन. म्हणजे हे सगळे वर्णाचे प्रकार आहेत. वर्ण बाहेर आहेत, त्यात स्वर वेगळे आहेत, व्यंजन वेगळे. असा कोणता स्वर आहे का की तो स्वर पण आहे व्यंजन पण आहे? असं कोणतं व्यंजन आहे का की व्यंजन पण आहे स्वर पण आहे? स्वर वेगळे आपण लिहिताना लिहितो अ आ इ ई उ ऊ ऋ ऋ ए ए. हे जे आहे ते स्वर 14 स्वर. 26 किती 36 व्यंजन हे वेगळे वेगळे आहेत. म्हणून पहिला कोणतं येईल उत्तर 1. ही वर्ण आहे त्याच्यामध्ये हे चौकोन म्हणजे स्वर आणि हे चौकोन म्हणजे व्यंजन. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कसं 3 येईल? आर कुठल्या ठिकाणी दिले? पर्याय क्रमांक 3. म्हणजे हे नुसतं बघायचं नाही तर आर येईल तर आर कुठल्या पर्यायाला 3 नंबरला. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. प्राणी, मासा, ससा. मासा आणि ससा हे सगळे काय आहे? प्राणी आहे. मासा पण एक वेगळा प्राणी, ससा वेगळा प्राणी. कारण हे माशामध्ये असं काय काही मासे सशात राहतात असं काय, काही ससे पाण्यात राहतात असं काय. मासा पाण्यात राहणार आहे, ससा हा जमिनीवर राहणार. म्हणजे 2 भूचर आहे, जलचर आहे. पण हे दोन्ही पण काय आहे? प्राणी आहे. मग प्राण्यामध्ये हे दोन्ही वेगळे वेगळे गोष्ट. उत्तर आरच येईल. ते पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? ओके. प्रश्नचिन्ह जागीचा हा तुम्हाला सांगता येईल का? 3 10 6 2 1 4 13 प्रश्नचिन्ह 65. बोला कापसे बोला. 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग 13. ओके. 5 स्पष्टीकरण व्यवस्थित सांगायचं. 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 9 4 13, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 16, 49 16, 10चा उत्तर 101. हिवाळ्यात महाबळेश्वरचा निसर्ग अतिशय टिंबटिंब असतो. हृदयगम. हृदयद्रावक नाही, हृदयद्रावक एखादा अपघात होतो. हुबेहूब काय हुबेहूब निसर्ग नसतो. सुस्वर पक्षी गातात सुस्वर म्हणजे तिथे निसर्ग सुस्वर नसतो. हृदयगम म्हणजे हृदयाला भावेल असा. हृदयाला अगदी हृदयाचं तुमच्या वेगळी. योग्य जोडी निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. विद्वान 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 विदुषी. शाखामूर्ख वानर. शाखामूर्ख म्हणजे वानर आणि वानराचं लिंग बदललं वानर. दाता दात्री. मोलकर मजूर. मोलकर मोलकरी. ते चुकीचं. खाली घ्या. चला ही पातळी तुम्हाला एच पासून समानांतरावर असणार. इथं आहे वर घेऊ नको जास्त. एच पासून समानांतरावर काय बी एम. एच पासून बी किती आहे? एच इकडे 1 2 3 4 5 6. इकडे 6 वेळा 1 2 3 4 5 6 एल पाहिजे आहे का? दुसरा सी एल बी एच पासून सी किती वाट बघा 1 2 3 4 5 नंबर. इकडे 5 नंबरला 1 2 3 4 5 आहे. बरोबर आहे. बरोबर. 2 प्रकार. ओ ए पाहूया. एच पासून ओ ए 1 2 3 4 5 6 7 नंबर. इकडं 1 2 3 4 5 6 7. आपण बरोबर आहे. एफ के बघूया.
इथपासून एक दोन नंबरला इकडे एक दोन नंबरला जे उत्तर 2 आणि 3. चला पुढे खाली अक्षर म्हणजे अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षर पासून वेळ या अर्थाचा इंग्रजी शब्द बनतो. टाइम किती नंबरचे घ्यावे लागतात? 20 9 13. 20 नंबरचा घेतला टी, 9 नंबरचं घेतलं आर, 13 नंबरचं घेतलं एम, 5 नंबरचं घेतलं ई, TRME टाइम. ओके चला गटात बसणारे पद अवधान, स्मृती, लक्ष, भान. कोणत्या गटात बसणार तर इथं अवधान म्हणजे लक्ष देणे, स्मृती म्हणजे तुमची बुद्धी, लक्ष म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करणं म्हणजे बुद्धी, भ्रांत पडणे म्हणजे आपल्याला अन्नाची भ्रांत म्हणजे कमतरता. त्यामुळे उत्तर येतलं भ्रांत निघेल. अवधान, स्मृती, लक्ष हे समानार्थी शब्द आहे, एकाच अर्थाचे शब्द आहेत. भ्रांत त्यामध्ये वेगळा आहे. 61 बोला साबळे. कडच्यांची बेरीज आणि त्यांचा वर्ग. ओके व्हेरी गुड. 4 आणि 5. 4 आणि 5 9 चा वर्ग, 2 आणि 3 चा वर्ग 25, 3 आणि 9 चा वर्ग 12, 12 चा वर्ग 144 पाहिजे. 7 आणि 8 चा वर्ग उत्तर पर्याय मग 3 बसत नाही. ठुमरी, गझल, भैरवी, कव्वाली असे सगळे प्रकार आहे की गायनाचे गाद्याचे. काही त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये तज्ञ असतात वेगवेगळे. काही ठुमरी तज्ञ असतात, काही गझलचे तज्ञ. जलोटा म्हटलं की गझलचा. कव्वाली मुस्लिम लोकांना कव्वाली हे गाण्याचे प्रकार आहे. भैरवी ही गाण्याचा प्रकार आहे, राग आहे. राग गायनामध्ये गाण्याचे राग असतात, विशिष्ट रागामध्ये गाणं गायलं जातं, हे राग येतं. उत्तर भैरवी. वस्तुमान किलोग्रॅम, लांबी मीटर, विद्युतधारा एम्पियर, उष्णता सेल्सिअस. कोणतं डिग्री सेल्सिअस नाही, उष्णता सेल्सिअस मध्ये मोजत नाही, टेम्परेचर मोजतात सेल्सिअस. उष्णता किती दिली किंवा किती मिळाली ही कॅलरी मध्ये मोजली जाते. कशामध्ये मोजली जाते? कॅलरी मध्ये. आणि टेम्परेचर आहे ते सेल्सिअस, तापमान मोजलं, उष्णता नाही मोजली जात. किती उष्णता, आता तुम्ही एखादा पदार्थ खाल्ला तर त्यापासून किती उष्णता तुम्हाला मिळाली म्हणजे कॅलरी किती मिळाली, कॅलरी बर्न केल्या पाहिजे. आता हे मोठे माणसं आहेत त्यांच्यामध्ये पहा की कमी कॅलरीचं खातात, की जास्तीत जास्त बर्न करण्यासाठी व्यायाम करतात. आता हे नाही तुम्हाला कळलं तर तुम्हाला हे तर काय की पाण्याचं 1 किलोग्रॅम पाण्याचं तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी किती तापमान कॅलरी द्यावी लागते, उष्णता. बरोबर का नाही? म्हणजे कॅलरी मोजतात. याच्यामध्ये 5 64 वर 3 येत या. कारण पहिल्या 4 आकृत्या, दुसऱ्यात 4 आकृत्या, तिसऱ्यात 5 आकृत्या, चौथ्यात 4 आकृत्या. बरोबर आहे. अजून वेगळं फ्री हँड आहे हो. त्याच्यामध्ये उभी रेष मारली तर सगळं सारखं होत नाही. हे 2 भाग होतात, हे 2 इकडे सारखं होतं, पण हे सारखं होते का? नाही होत. म्हणजे वेगळ्या वेगळ्या फ्री हँड होत नाही. त्याच्यामध्ये उभी रेष मारली तर सारखं होतंय का? हे पण तिकडे, हे पण याचं फ्री हँड होत नाही. याच्यामध्ये मधोमध अशी रेष मारली तर फ्री हँड होते दोन्ही बाजू. इथं फ्री हँड होते का मधोमध? नाही. इथं एक जरा झुकलेले, हा का जुळत. हे फ्री हँड आहे किंवा आकृत्या वेगवेगळ्या आहेत, 4 आकृत्या 5 आकृत्या म्हटलं तरी काय हरकत नाही. तर 65 ते 70 अतिवृष्टी महापूर, प्रश्नचिन्ह दुष्काळ. अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस पडला की महापूर येतात. दुष्काळ कधी पडतो? अवर्षण पाऊस न पडणे. 331 ला 81 203 ला सांगा. 331 मध्ये अंकाचा गुणाकाराचा वर्ग. गुणाकाराचा वर्ग. 331 मध्ये जे अंक आलेले 3 त्रिक 9 आणि 1 9 1 9 आणि 9 चा वर्ग 0 3 0 0 0 दुने 0 दुने 0 चा वर्ग प्रमाण 3.
KOM प्रश्नचिन्ह. हा 11, 15, 13, 11 अधिक 4, 15. ओके 13 अधिक 4, 17. ओके. 17ला Q. ओके. आणि हा दुसरं मी पहिल्यांदा पहा नीट समजून घ्या. Kचा नंबर येतो 11. 11 आणि Oचा होतो 15. 11 मध्ये 4 मिळवले 15. मीडियमचा नंबर 13, 13 मध्ये 4 मिळवले 17. 17 नंबरचं कोणतं अक्षर आहे? Q. दुसरं हा त्यांचं पूर्ण नाम क्रमांक सांगा. हा जर डावीकडून पाहिला Kचा नंबर आणि उजवीकडनं Oचा, डावीकडनं Mचा 13, उजवीकडनं Mचा 13. उत्तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. आग्र्याचा लाल किल्ला हा त्यांची बेरीज सगळी सांगा. त्यांची बेरीज 26 म्हणजे तेच डावीकडून उजवीकडून नंबर दिला म्हणजे त्याची बेरीज 26 येणार. आग्र्याचा लाल किल्ला हैदराबादचं काय आहे? 5वीतलं पूर्व सांगते 4 मिळणार. बरोबर आहे. सुवर्ण मंदिर कुठं आहे? पंजाब. अमृतसरला. बुलंद दरवाजा जयपूर. जयपूर. राजस्थान. बुलंद दरवाजा नीट बघा. फतेपूर सिक्रीला काय आहे? त्याची तहसील आहे, गोलघुमट. नाही. गोलघुमट विचारलं. बरोबर. बुलंद दरवाजा. फतेपूर सिक्री आहे नाही राजस्थान मध्ये नाही हो. म्हणजे हे तुमचं जनरल नॉलेज मध्ये झालं पाहिजे ना. हा अशोक स्तंभ कुठे आहे? अशोक स्तंभ. अशोक चक्र नाही चाललं. अशोक स्तंभ आपले इथे कुठे आहे? अशोक स्तंभ कुठे आहे? सारनाथ इथे त्या स्तंभावरून आपलं घेतलेलं आहे ना. आपली राजमुद्रा वगैरे तयार केलेली आहे. ओके चला 69 988 ला 5 तर 286 ला किती? हा बोला कन्हैया बोला. सर त्या संख्येतील संख्येची बेरीज वर्गमूळ. 8 दुने 16 9 25 25 चा वर्गमूळ 5. 8 आणि 7 14 2 16 चा वर्गमूळ 4. पर्याय क्रमांक 1. चला 70वा घ्या प्रश्न. खूप स्पीडली होत आहे आणि काय झाले बसल्यावर गेला इथं बरे सेंटरला असं काय झाले पहिल्या तर दुसऱ्यामध्ये ही आकृती घड्याळाच्या किती अंशात फिरवली? 90 अंशात फिरवली. मग ही 90 अंशात फिरवायची. मग ही 90 अंशात फिरवली. फक्त एका गोष्टी लक्ष ही रेष आहे 90 अंशात फिरवली पण अशी त्याच्यावरनं आता यातली रेष ते असं आडवं फिरणं. ही रेष कशी होणार आहे पहा लक्षात घ्या. या डोंबिवली तर अशा पद्धतीने तिरकी करणार. अशा पद्धतीने तिरकी कोणत्या पर्याय येते? पर्याय क्रमांक 4. जी या रेषा या काय दिले पर्याय नसेल तर आपल्याला बारकाईने विचार केला पाहिजे. मी काय उत्तर बघितलं तुम्हाला सांगितले की माझे संपले. चला पुढे या ठिकाणी आकृती पूर्ण करायची. आता या ठिकाणी गोल होणार आहे तर ते इथे पाय या गोलाला इथे वरती 2 दिले म्हणजे इथे पण या गोलाला या ठिकाणी अशी येणार आहे. ते कोणत्या याच्यामध्ये गोलामध्ये त्या रेष नाही इथं रेष दिली म्हणून हा पर्याय पण गोल आहे ही आहे गोल आहे गोल आहे. आता या रेषा इतर रेषे इतर रेषे इतर रेषे रेष म्हणजे असणार आहे आणि इथली रेष काय अशी तिरकी म्हणजे इतर रेष अशी तिरकी पाहिजे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. रेष इकडे येणार नाही. पर्याय क्रमांक 4. तर 72वा भाग कागदाला घडी घालून कापला 9 घड्या. कागदाला घडी याचा आयुष्यातला आणि पाण्यातल्या प्रतिबिंबाशी संबंधित असतात. आता ही पहा गट आहे का इकडे उघडलं काय होणार असं काही याला कमी होणार आणि खाली उघडलं काय होणार आहे खाली उलट याचं पाण्यात इथं चालेल का? इथं आहे म्हणजे पहिला तिसरा कळला. अरे फरक काय आहे मग आपल्याला कसं पाहिजे गोल पाहिजे. त्यामुळे
चौथा मधून उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. चला 73 पहा घडी उघडायची त्याच पद्धतीने घडी उघडायची. काही तो केलं असं केलं पुन्हा ही पहिल्यांदा खाली उघडली ही पण तशी उलट्या घड्या घालत गेलो उघडत असं येईल. पहिल्यांदा ही खाली उघडली म्हणजे इथं हे दिसणार आहे आणि इथं अर्धा करून दिसणार. इथं पहा कुठल्या याच्यामध्ये असं दिलेलं आहे तर याच्यामध्ये इथं अर्धच आहे ते खाली येणार आहे म्हणून हा पर्याय कट. आता या ठिकाणी हा गोल आहे तो गोल मध्ये मध्ये सगळे मध्ये काही तर बाजूला नाही घेतला या कुठीकडे वळली हा अर्धा गोल या ठिकाणी म्हणजे इथं पण गेला सॉरी इकडे उघडला. पण हे दोन्ही मी लक्षात ठेवा NMMS ला आकृतीवरती आकृती ठेवली घडी घातल्यानंतर कशी दिसेल. दोन आकृत्या जेव्हा तुम्ही अशी घडी करून एकत्र करता तेव्हा आपली पारदर्शक कागद असेल तर तो कसं दिसेल. वर्ण आकृती त्यावर टाकली खालच्या आकृती दोन्ही आकृत्या एकत्र केल्या तर कशा दिसतील. या पद्धतीचे प्रश्न NMMS ला येत असतात. त्यामुळे ते बारकाईने तुम्ही समजून घेतलं पाहिजे व्यवस्थित पहा. आता बघा हा कोपऱ्यामधला पण पहिल्यांदा त्यामुळे तो फक्त या ठिकाणीच येणार याचं कुठेही आरशाचं प्रतिबिंब येणार नाही. त्यामुळे इथं आलेले हा कट झाला म्हणजे हा त्रिकोणावरून कट केला हा दोन ठिकाणी आले म्हणून कट केला. या दोघांमध्ये फरक काय हा टिपका खाली आलाय इथं नाही मग आपल्याला हा टिपका खाली येणार आहे का. इकडं उघडली आता हे उघडल्यानंतर काय करणार इकडं इकडं उघडणार काय तो इकडं खाली येणार आहे का ही इथं खाली उघडली की इथं संपले मग हा टिपका कापलाय. त्यामुळं पर्याय 3 कठीण उत्तर पर्याय क्रमांक 44 बाबा लपलेला भाग एक एक भाग बघायचा तो कुठं जुळतोय तो बघायचा. आता इथं सरळ रेष कुठं आहे का सरळ रेष नाही. आपण म्हणलं आपण अशी तिरकी घेतली नंतर ही घेतली नंतर ही घेतली नंतर इथं सरळ आहे म्हणजे याला ही सरळ आहे तर ही सरळ त्याच याच्यामध्ये आली ही पॅरलल आहे का या दोन्ही रेषा पॅरलल आहे या रेषा नाही ही थोडी करलेली ही जर अशी असती तर मग ती जुळली असते तर ही जुळत नाही. आता आडवी रेष तिरकी रेष थोडंसं अंतर सोडून तिरकी रेष ही रेष आहे तर दुसरा जुळतो. तिसरं बघूया कर्व या ठिकाणी इथं आहे पण ही रेष जी आहे ती खाली आली तर खाली आली नाही का हा पर्याय कट. हा आकार बघूया आपण कुठे वरती ही घेतली आता ही घेतल्यानंतर पुढं कशी होती ही आडवी आहे का इथं ही अशा पाहिजे त्यामुळे ही पण पर्याय कट उत्तर पर्याय क्रमांक तंतोतंत जुळणारी पर्याय पद्धत वापरा तंतोतंत जुळणारी गोलावरनं पाहिलं तर हा पर्याय पाहिला लगेच कट होतो. त्यातला हा त्रिकोण पाहिला इथं सरळ रेषा आहे त्यामुळे हा पर्याय कट होतोय. काढली रेषेवरून त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. आता जे प्रश्न आपल्याला फळ्यावरती घ्यायचे असे प्रश्न घेऊया आपण. एक लाईन मध्ये आपल्याला वरचं दिसतंय का बघू आपण लिहिलेले पुन्हा रिवाईज या प्रश्नपत्रिका सगळी आणि त्यांना कोणतेही जे प्रश्न आपण सोडले ते प्रश्न आपण घेऊया. इथं दिसतंय पण जे व्हिडिओ पाहणाऱ्याला दिसत नाही ना तिथं अंदाज लागलाय सगळा. लिहिलेलं दिसणार नाही अरे लिहिलेलं त्याच्यात चमकतंय ना. आता बघ ते एका लाईटवर म्हटलं तरी ते दिसतंय. आता दिसतंय प्रश्न पण दिसत बरोबर त्याच्यावरती दिसतोय का प्रश्न कायच नाही. आता बघा प्रश्न दिसतोय ना दिसतोय का प्रश्न
आता एवढंच करता येते आपल्याला. अंगुपचा प्रश्न दिसतोय. पेपर करताना काय करावं, पेपर ब्रॉड मध्ये करावं लागेल. पेपर टाकताना हातचा पेपर मी ब्रॉड मध्ये तयार करेल आणि मग टाकले. सगळे पर्याय लावून द्या, पण किमान प्रश्न तरी अशी वरची बुद्धिमत्ता असते अशी जाड आकारामध्ये घेतली तर बघू काय होते. कशाचा ब्राईटनेस? पीडीएफचा बघ, सरांना विचारा की याचा पीडीएफ ब्राईटनेस वाढवून जमतंय का. ओके, बघू आपण. चला प्रश्न घ्या. प्रश्न आता मला त्याच्यामध्ये बघावं लागेल. प्रश्न नंबर सांगा बघायचा तुमच्या. 26 नंबर प्रश्न. ओके, जे प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे आहेत ते प्रश्न इथे घेतात. बी वाय डी डब्ल्यू एफ एच डब्ल्यू एफ यू एच प्रश्न जे क्यू. बोला बी नंतर एक सोडला डी, डी नंतर एक सोडला ई सोडला जी सोडला आय सोडला जे, जे सोडला प्रश्नचिन्ह एका जागी प्रश्नचिन्ह आहे का एक. आता इथं वाय च्या अगोदर सोडून डब्ल्यू डब्ल्यू च्या अगोदर सोडून यू यू च्या अगोदर सोडून यस यस. पुन्हा पुढे बी सी ई एच एल क्यू प्रश्नचिन्ह. काय होतं? नंबर द्या. 2 3 5 8 12 17. याचा बरोबर लागली 2 3 4 5 6. बरोबर 23 नंबर कोणता? डब्ल्यू. ओके, चला पुढचा. 51 56 86 134 134 146. बोला बोला. 5 यांच्या अंकाचा गुणाकार 5. 5 56 मधल्या अंकाचा गुणाकार 30. 56 30 86. 86 मधल्या अंकाचा गुणाकार 48. 86 134 मधल्या अंकाचा गुणाकार 12. 312 12 1 12. 136 12 146 मधल्या अंकाचा गुणाकार 24 मिळवली. याच्यामध्ये 70 आहे का पुढे? चला पुढे 31 मालिकेतलं 31वा प्रश्न. 27 28 55 181 आणि यातलं विचारलेलं आपल्याला चुकीचं पद. बोला बापूराव. त्यांचे ते खरं संख्या याच्यातला 27 आणि 1 28. 28 आणि 27 55. यातला पर्यंत येतोय 126. यातला 5चा घन 7चा घन आणि 9चा घन. मग बघितलं तर 27 आणि 1चा घन 1 मिळून 28. 28 आणि 3चा घन 27 मिळवले 55. 55 मध्ये 5चा घन 125 मिळवले तर 180 होती. आणि 180 घेतले तर
180 मध्ये 343 मिळवले तर 7 343 या 343 मिळवलं तर 523 घेतले या 343 ऍड झाले 180 त्यामध्ये इतर जुळले. चला पुढचा प्रश्न पहा. 32 सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेमध्ये किती नंबर 32 नंबर टाकू द्या उद्या त्याला आपण नंबर जाऊ काय अडचण नाही. हा सांगा काय म्हणताय. मानव मदार 91 येत आले के पास गाना एक आलेला आहे म न द र मन एवढेच आहे. आता या सगळ्यांमध्ये कॉमन आलेला काय म आलेला आहे आ आलेला आहे दोघांना कॉमन टाकूया ना म आणि आ म आणि काना म आणि काना काय कॉमन दोन अक्षर आलेली कोणती आहे 4 4 एक आलेला आहे कॉमन 4 4 4 आणि 1 जिथं 1 असेल किंवा 4 असेल मला 1 असेल किंवा 4 कोणते असू शकते असं काय म्हणू शकत नाही कानामध्ये एकच. मग याच्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कॉमन काय आहे द द ला काय आहे कॉमन 7 द ला 7 आता राहिला कोण त्याच्यामध्ये ल आहे हा कॉमन पहिल्या ते तिसऱ्या न ला काय आहे पहिल्या तिसऱ्या 3 ल ला नाही न ला 3 राहिला कोण राहिला काय आता विचारले कशात आपल्याला दान काय आहे आता काण्याला 1 असेल किंवा 4 असेल काय आहे 3 7 1 713 असेल किंवा 743 पर्यायामध्ये काय आहे 713. चला पुढे कोणता होता बा 32 झाला नाही काय 94 717 त्याच्यावर 2-3 प्रश्न 94 717 त्याच्यावरती काय बनेल 9 ने काय बनेल 4 ने आ बनेल किंवा मो हा इथं काढण्याला काय म्हणजे इथं रा 7 ला काय 7 ला द पुन्हा दा कानाला 1 ला काय चारला म काण्याला 1 र 9 ला काय र 4 ला काय म र म 7 ला काय म द काना पुन्हा
द्रवदार्थ बरोबर का? याच्यापासून अर्थ पूर्ण बनवला तर द्रवदार. हो, चला पुढे नरम. नरम आता एक आलं की काही अडचण नाही. नला 3, रला 9, मला 4. 3, 4, 9 पासून बनणार 394 असेल असं नाही. मागे पुढे पण दोन येऊ शकतो. 38वा प्रश्न. प्रश्न काय म्हटलेलं आहे पहा. वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या 4 पट. म्हणजे मुलाचं जर x मानलं, मुलाचे x मानलं, वडिलांचं किती येणार आहे? 4. वडिलांचे 4x आणि आईचे वडिलांचं वय आईचे 4 वर्षांनी जास्त. म्हणजे वडिलांपेक्षा आईचं वय 4 वर्षांनी म्हणजे आईचे काय येणार आहे? 4x वजा 4. पुन्हा काय म्हणले त्यांनी? या तिघांच्या वयाची बेरीज 86 वर्ष. म्हणजे या तिघांची बेरीज x अधिक 4x अधिक 4x वजा 4 बरोबर 86. आता हे 4x आणि x किती झाले? 9x वजा 4 बरोबर 86 वजा 4 तिकडे पाठवून द्या. 9x बरोबर 86 अधिक 4 9x बरोबर 90 x बरोबर 90 भागिले 9 केले 10. x मुलाचा आलं 10. वडिलांचं त्याच्या चौपट 40. आईचं वय त्यातलं 4 कमी म्हणजे 36. आता प्रश्न काय विचारला त्यांनी? आता 2 वर्षांनी वडिलांचं वय किती होईल? 40 आहे. मुलाचं 12. त्याची बेरीज काय होईल? चला पुढचा प्रश्न 39. आता प्रश्न 39 काय आहे? किती वाजतील घड्याळ? 3:30. टेंटेटिव्ह आपण काढतोय आपण 3:30. आम्हाला फिक्स काटा दाखवता येणार आहे मिनिट काटा. 3:30 म्हणजे 3 आणि 4च्या मध्ये असणारे तास काटा. आता इथं मध्ये अर्धा तास पुढे आला म्हणजे हा तास काटा किती पुढे आला असेल? हा किती अंशाचा कोण होतो? हा 30 म्हणजे हा भाग होतो तो 30 अंशाचा. 30 मधनं हा 15 निम्मा पुढे आला. हे 15 अंश पुढे आला. हे 90चा झाला असेल तर 15 अंश कमी. 90 वजा 15 75. आता दुसरा आहे 3:30 वाजले. इथं काय सूत्र आहे? 30 तास. 3 तास. तू 30 म्हणतोय, तू 3 म्हणतोय. 30 गुणिले तास वजा 30 तास वजा 5.5 मिनिटे. हे लक्षात ठेवा. एकदम 3 म्हणतोय, एकदम 30 म्हणतोय. किती वेळ आतापर्यंत झालं? 30 तास 30 त्रिक 90 वजा 7 11/2 गुणिले 30 म्हणजे घालवा 15 गुणिले 11 करा. 15 15 5 उचलले 15 16 90 वजा 165 उलट करायचं. 165 ते वजा 90 करायचं. 165 मधलं 90 करा. हे मायनस मध्ये आला तर मायनस मध्ये नसतं. एवढंच लक्षात घे. आता 0 गेले 5 16 ते 7 गेले 16 ते 9 गेले 7 75 अंशाचा
सुधाची मावशी माझ्या आईला आई म्हणते तर मी सुधाचा कोण? पहा, सुधा काढा. सुधाची मावशी म्हणजे काय रे? या सुधाला आई आहे. या आईची बहीण, आईची बहीण म्हणजे आई बहीण हे त्यांच्यात नातं काय झालं? दोन्ही आई आणि बहीण. आता हे दोन्ही पण स्त्रीलिंगी आहे. सुधाची मावशी म्हणजे सुधाच्या आईची बहीण माझ्या आईला काय म्हणते? आई. म्हणजे मी आहे, मी म्हणजे माझी आई माझ्या आईला मी म्हणजे मी तर मी माझी म्हणजे मी पुल्लिंगी झालो. माझ्या आईला म्हणजे माझी ही आई आहे. आई म्हणते म्हणजे ही मावशी माझ्या आईला आई म्हणजे या दोघांच्या मध्ये राहतं काय? बहीण भाऊ. म्हणजे ही एक बहीण, ही एक बहीण, हा भाऊ, ही तिघे जणी बहीण भाऊ आहे. तर माझा आणि सुधाचं नातं काय? माझ्या काय नातं आहे? तर ही सुधाच्या आईची ही बहीण, सुधाच्या आईचा हा भाऊ आहे. म्हणजे आईचा भाऊ म्हणजे मामा. या मामाची सुद्धा कोणी? मामाची सुद्धा सुधाचा मामा झाला म्हणजे तरी भाची. चला पुढे 49. ओके. 33 मुलांच्या रांगेत 33 मुलांच्या रांगेत 33 मुलांची रांग आणि 33 मुलांच्या रांगेत डावीकडून 16व्या रांगेत राजू डावीकडून 16व्या तर उमा त्या रांगेत उजवीकडून 20व्या क्रमांकावर उभे असतात. तो दोघांच्या दरम्यान कमी किती व्यक्ती असतात? गडबड करू लागला. सरळ 33 काढा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 पोरं काढली. आता काय म्हणलेलं आहे? राजू डावीकडून 16 डावा कुठला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हा राजू डावीकडून 16. तर रांगेत उजवीकडून 20व्या क्रमांकावर उमा उजवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 उमा. या दोघांच्या मध्ये कमीत कमी किती मुलं येते? पुढे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे 51. एका सामान्य वर्षात, सामान्य वर्ष म्हणजे लेख वर्ष नाही, क्रांती दिन शनिवारी आला. क्रांती दिन कधी असतो रे? हे जर माहिती नसेल तर सोडवता येणार नाही. क्रांती दिन असतो 9 ऑगस्ट. प्रजासत्ताक दिन असतो 26. क्रांती दिन शनिवारी आलेला आहे. शनिवारी आलेला आहे आणि 26 जानेवारीचा काढायचा आहे आपल्याला. 26 जानेवारी. आता 26 जानेवारी 15 ऑगस्ट याच्यामध्ये पण नातं असतं पण ते आपण सहसा सोडवत नाही. एवढ्या याच्यामध्ये जात नाहीये. आता आपल्याला शनिवारचा वाद दिला मागे जायचे जानेवारी. 9 ऑगस्ट पासून मागे जायचं. मग 9 ऑगस्टचा दिला मागे किती राहिले ऑगस्ट मधले दिवस? ऑगस्टचा दिले तो धरायचा नाही. पुढे जाताना तरी आपण शनिवार धरतो ऑगस्ट धरतो का? नाही दिलेला. मागे किती झाले? ऑगस्टचे किती राहिले दिवस? 8. ऑगस्टच्या अगोदर जुलै. जुलैचे किती दिवस? त्याच्या अगोदर जूनचे, त्याच्या अगोदर मेचे, मेच्या अगोदर एप्रिलचे, पुढे एप्रिलच्या
एप्रिलच्या अगोदर मार्चचे मार्चच्या अगोदर फेब्रुवारीचे 28 सामान्य वर्ष आणि जानेवारीचे 31 असतात तर 26 तारखेचा काढायचा म्हणजे राहिले सोडायचे 25 दिवस राहिले किती दिवस हे मोजायला लक्षात आलं पाहिजे. जानेवारीचे किती असतात? आपल्याला 26 चा काढायचा नाही तो धरायचा. बरं अगोदरचे सोडले किती दिवस? 25 सोडले. किती सोडले पाहिजे? 25. तिथं मोजायला चुकला की सगळं चुकलं. म्हणजे किती झाले? 31 मधलं 25 गेले राहिले 6. हे जानेवारीचे 6. मग किती दिवस होतात? 5 6 8 7 14 15 16 17 8 25 5 2 4 7 10 13 16 3 195 दिवस मागे जायचे. मागे जायचे आपण मागे गेलो. भागिले का 7 दुने 14 5 राहिले 55 7 7 49 राहिले 6 दिवस मागे जायचे. 6 दिवस मागे जायचे. शनिवारपासून माघारी जाणार आहे. पुढे नाही जाणार. मागे जाणार 6 दिवस म्हणजे रविवार येणार. ओके. आता ही एक पद्धत झाली. आठवडे इथं जाऊन चालणार. पण पुढे गेलो असतो तर थोडे दिवस होते ना मोजायला आपल्याला. पुढला 26 जानेवारीचा काढला आपण पुढे गेलो तर मग वर्ष उडी मारून मागायला असतो. 9 ऑगस्टला शनिवार आहे. ऑगस्टचे किती दिवस? आता पुढे जाण्याचा मग ऑगस्टचे किती दिवस? 31. त्याचं 9 ऑगस्टचा दिन आहे म्हणजे 31 मधला 9 तारखेपर्यंतचे घालवाय. 9चं पण दिलेलं आहे. 31 मधला 9 गेले 22. सप्टेंबर 30. ऑक्टोबर 31. नोव्हेंबर 30. डिसेंबर 31. जानेवारी 26 चा काढायचा म्हणजे 26 आहे. हे आपण पुढे गेलो या हे लक्षात घ्या. 7 7 8 आणि 2 0 चले 3 आणि 7 9 12 15 2 17 170 दिवस पुढे जायचे. 170 दिवसाचे आठवडे केले 7 गुणिले 14 3 राहिले वरती 0 30 7 चौक 48 बाकी राहिली 2 दिवस पुढे गेला. शनिवारपासून 2 दिवस पुढे म्हणजे 26 जानेवारी पुढल्या वर्षीचा 2 दिवस रविवार सोमवार. 26 जानेवारीला सोमवार येणार आहे. मग मागच्या वर्षीचा 26 जानेवारी कधी असणार आहे? रविवार. 1 दिवस मागे चाललं. सामान्य वर्ष असेल तर 1 दिवस पुढे जातो. पण इथं मागे गेलो पण 1 दिवस मागे गेलो. उत्तर येणार आहे रविवार. पुढे काय राहिला? पुढे कोणतं राहिला? पुढे कोणता राहिला प्रश्न? 59 58 59. हा राम रमेश. आता याच्यामध्ये आवडणारी एनएलएमएसला दरवर्षी कायम हा प्रश्न असतो. 3 ते 4 मार्काला कायम प्रश्न असतो. याची रचना करता येणं आपल्याला गरजेचं. काय म्हणजे बा? राम रमेश राघव यांना दूध आवडतं. राम रमेश आणि राघव यांना दूध वरती दूध द्या. यांना दूध आवडतं. राम रमेश माधव यांना दूध आवडतं. रामा व रमेश यांना कॉफी व दिला. रामा आणि देवी यांना कॉफी. राम व रमेश यांना कॉफी आणि दूध. काय म्हणजे कॉफी नका. रामा आणि रमेश यांना कॉफी व दूध. आता एक नव्हती रामा पण कॉफी व दूध वाढल्यानंतर रमेशला आणि रमाला कॉफी पण आवडते दूध पण आवडतं. दोन्ही ठिकाणी. कुणाला म्हणजे राधा राजू रमेश. राधा हे सगळे रचित नाव आहेत बरं. राजू आणि रमेश. रमेश आलेले कोणाला याची गरज नाही. राधा राजू रमेश यांना चहा.
राधा, राजू आणि रमेश यांना चहा आवडतो. आणि मग याच्यावर प्रश्न तयार काय झालेला का, तर एकच पेय पिणाऱ्या एकूण किती व्यक्ती? राजू आहे, राघव, राधा, असे 4 व्यक्ती त्यांना एकच पेय आवडतं. एवढा प्रश्न त्याच्यावर एकच आहे. पण NNMS ला आपल्याला याच्यावर 3 ते 4 प्रश्न असतात. पुढे कोणतं राहिलं पहा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुन्हा उद्या त्याला याच वेळी. धन्यवाद.